नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय कवसे. सध्या मी नागपूर येथील डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाच्या कार्यालयामध्ये आहो आणि या कार्यालयामधून माझ्यासोबत जे आहे आंबेडकरी चळवळीतले खंदे कार्यकर्ते आशीष फुलझलेजी माझ्यासोबत आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आम्ही आज चर्चा करणार आहोत. क्या आपके मकान की छत टपक रही है? बारिश में हर बार यही परेशानी, अब और नहीं. IBL एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन. महत्त्वाचा विषय हा आहे की जी पदवीधर मतदारसंघाची जे निवडणूक होते त्यावर चर्चा करणारा आणि ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी मतदान यादीमध्ये नाव कसं नोंदवावं या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आशिष भाऊ, तुमचं आमच्या या डिजिटल मीडियाच्या भवनामध्ये स्वागत आहे. काय सांगाल, ही पदवीधरची निवडणूक कशी असते? मुख्यत्वे ही निवडणूक जी आहे ही पदवीधरांकरता आहे. जे कोणी पदवीधर असतील त्याकरता ही निवडणूक आहे. ही निवडणूक विधान परिषदेकरता घेण्यात येते. त्यामध्ये विशेषकर 78 ह्या सीट्स असतात टोटल. त्याच्यापैकी 7 सीट ह्या पदवीधर आणि 7 सीट ह्या शिक्षकांकरता असतात. तर ह्या ज्या 7 सीट आहेत यामध्ये विशेषकर आता 3 विभागीय स्तरावर 3 ठिकाणी निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि त्याचबरोबर पुणे या ठिकाणी ही पदवीधराची निवडणूक होणार आहे. या पदवीधराच्या निवडणुकीत जो मतदार आहे हा पदवीधर आहे. आता पदवीधर मतदार असताना त्याला त्या ठिकाणी त्याची नोंद करणे गरजेचे आहे, खूप गरजेचं आहे. ते बरेचशे विद्यार्थ्यांना माहित पण नाही राहत का कोण्या पद्धतीने करायची. बऱ्याचशा लोकांना म्हणजे जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना या इलेक्शन बद्दलची माहिती नाही आणि माहिती नसल्यामुळे बरेच लोक त्या ठिकाणी आपली म्हणजे नोंद सुद्धा करत नाही. याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन हे 2 प्रकार आहेत. ऑनलाईन मध्ये तुम्हाला mahaelection.gov.in वर तुम्ही ऑनलाईन तुमचा फॉर्म भरू शकता. बिलकुल. पण फॉर्म भरताना तिथे विशेषकर एक महत्वाचा जो सेक्शन आहे तो आहे इपिक नंबरचा. अच्छा. इपिक नंबर म्हणजे हा आपला जो मतदाराचा ओळखपत्र आहे त्याचा तो नंबर तिथे टाकावा लागतो. आणि तो टाकल्यानंतर तुमच्या समोर त्या ठिकाणी सिरियल नंबर आणि पार्ट नंबर हे 2 खूप अत्यावश्यक आहे तिथे. आता जेव्हा इपिक नंबर आपल्याला हे करायचं असेल तर सर्च इलेक्शन म्हणून तुम्हाला टाकावं लागेल. तिथे तुम्हाला वेगळ्या याच्यामधून तो इपिक नंबर टाकून तुम्हाला तो सिरियल नंबर आणि पार्ट नंबर घ्यावा लागेल. आणि तो पार्ट नंबर आणि सिरियल नंबर जेव्हा तुम्ही mahaelection.gov.in वर जाणार तेव्हा तुम्हाला तो नंबर जो तुम्ही तिथून मिळवलेला आहे तो नंबर फॉर्म भरत्या वेळेस टाकणं गरजेचं आहे. कारण बरेच लोकांना तो त्या नंबर पासून अनभिज्ञ आहेत आणि ते न टाकल्यामुळे तो तुमचा फॉर्म काही समोर जाणार नाही. तर बाकीचे जे सेक्शन्स आहेत ते नॉर्मल आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही नेम, फादर्स नेम जे काही आहे आणि तुमचा ऍड्रेस वगैरे सर्व तुम्ही कोणत्या मतदारसंघातल्या वेस्ट नागपूर वगैरे किंवा जे काही असेल ते सर्व तुम्हाला फील्ड भरायचे आहेत. ते फील्ड भरल्यानंतर इपिक नंबर हा मॅन्डेटरी आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो भरणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला लागणारे ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आणि ते पण पर्टिक्युलर 1 किलोबाईट म्हणजे जसं 100 किलोबाईटच्या आत तुमचे ते असले पाहिजे. पदवीधराच्या काही डिग्री वगैरे त्याच्यामध्ये डिग्री म्हणजे तुम्ही डिग्री आहे तिथे तुम्हाला डिग्री मॅन्डेट आहे. बिलकुल. आणि त्याचबरोबर तुम्हाला डिप्लोमा सुद्धा त्या ठिकाणी मॅन्डेट आहे. अच्छा, डिप्लोमा पण तो 3 वर्षाचा. पूर्वी 2 वर्षाचा होता. आता यांनी 3 वर्ष का केले हा प्रश्न आम्हाला आहे. मग पूर्वी तुमची डिग्री नसली तरी तुम्हाला मार्कशीटच्या आधारावर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी करू शकता. त्याच्यामध्ये ते जसं आता आपण बघू शकतो की काही मुलं इंजिनिअरिंग करतात. मग इंजिनिअरिंग केल्याच्या नंतर त्याची कम्प्लीट झाल्याच्या नंतर तो पण त्याच्यामध्ये पात्र नाही. त्याच्याकरता तुम्हाला 3 वर्षापूर्वीची डिग्री असणं आवश्यक आहे. तुम्ही जर आता जर तुम्ही डिग्री केली असेल आणि तुम्ही म्हणता की आता जर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं असेल आणि तुम्ही म्हणता की आता मला या इलेक्शन करता पात्र व्हायचं आहे तर ते पॉसिबल नाही आहे. ते आता 2025 सुरू आहे. 2022च्या पूर्वीच्या ज्या काही डिग्री आहेत त्या ठिकाणी म्हणजे ग्राह्य. बरं, याच्यामध्ये ऑनलाईनचं तुम्ही सांगितलंच आहे. याच्यामध्ये काही ऑफलाईन सुद्धा आहे का? म्हणजे ऑफलाईन फॉर्म भरता येईल त्या विद्यार्थ्याला? ऑफलाईनचे सुद्धा PDF अवेलेबल आहेत. ऑफलाईन मध्ये तुम्ही तो 2 पेजचा फॉर्म आहे
2 पेजचा तुम्हाला फॉर्म भरायचा. त्या ठिकाणी पण मॅन्डेट आहे, तुम्ही जे इपिक नंबर आहे तो न विसरता त्या ठिकाणी टाकणे गरजेचे आहे. कारण बरेच लोक ते इपिक नंबर काय यातच कन्फ्युज आहेत, आणि तो टाकणं गरजेचं आहे. मी सांगितलं सिरियल नंबर आणि पार्ट नंबर दोन्ही टाकणं गरजेचं आहे. आणि बाकीचा फॉर्म साधा आहे, मग त्याला तुम्हाला तुमचे दस्तऐवज जोडायचे आहेत, कारण तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरत आहात. आणि तो भरल्यानंतर तुम्ही तुमच्या फॅमिलीचा भरा किंवा इतर लोकांच्या भरा. तो भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तुम्ही एखाद्या ग्रामीण भागात राहतात तहसील कार्यालय. आता बरोबर आहे हे तुम्ही जे सांगितलं, तर नक्कीच आशिष भाऊने हे जे सांगितलं खूप महत्वाचं सांगितले आहे. तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल म्हणजे 3 वर्षापूर्वीच, तर नक्कीच तुम्ही यासाठी पात्र ठरू शकता आणि पदवीधर मतदारसंघासाठी तुम्ही मतदान करू शकता. तर या प्रक्रियेसाठी जे काही राजकीय पक्ष राहतात आशिष भाऊ, ते सुद्धा आपापल्या व्होटिंगला म्हणजे वाढवण्यासाठी काम करत असतात. ठीक आहे, कसं तुम्ही आता आंबेडकरी मुवमेंटमध्ये आहे, तुम्ही काही असा काही म्हणजे आकडा आहे का तुमच्याकडे की खास करून आंबेडकरी मुवमेंटचे जे आहे वोट याच्यामध्ये किती प्रमाणात आहे? आणि जवळपास आतापर्यंत आपण बघू शकतो की या मतदारसंघामध्ये, पदवीधर मतदारसंघामध्ये अजूनही आंबेडकरी विचाराचा माणूस निवडून गेलेला नाही. ते का, म्हणजे कुठं आपण कमी पडतो आहे आणि या मतदारसंघामध्ये आपण लढत देऊ शकतो का? मी सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक आहे विभागीय स्तरावर. बिलकुल, म्हणजे नागपूर विभागाची असल्यामुळे या ठिकाणी 6 जिल्हे, त्या निवडणुकीत 6 जिल्हे आहेत. आता 6 जिल्ह्यात जर आम्ही आंबेडकरी समाजाचा ग्रॅज्युएशनचा जेव्हा आकडा पाहतो तेव्हा जवळपास 4.5 लाख ग्रॅज्युएट या ठिकाणी आंबेडकरी समाज या विभागामध्ये 6 जिल्ह्यात 4.5 लाख ग्रॅज्युएट्स आहेत. म्हणजे आंबेडकरी विचारधारेचे 4.5 लाखच्या जवळपास पूर्ण आपले ग्रॅज्युएट्स आहेत. आणि हे ग्रॅज्युएट या ठिकाणी असताना इथे ह्या निवडणुकीला तुम्हाला जसं पाहिलं की फॉर्म भरल्या गेले, फॉर्म एलिजिबल झालेले फॉर्म, जर एलिजिबल झालेले फॉर्म 2 लाख असतील तर 2 लाखाला तुम्हाला 2 ने भागावं लागतं, तेव्हा तो 1 लाखाच्या अंतर्गत कोटा पूर्ण होतो. ही कोटा सिस्टम मध्ये असते. अच्छा, म्हणजे 2 लाख लोकांनी फॉर्म भरले तर तुम्ही त्याला 2 ने भागणार आणि 1 त्याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. तर असं 3 पार्ट मध्ये असते. आता जसं 2 लाख लोकांनी फॉर्म भरले तर 1 लाख लोक तिथे इलिजिबल आहेत. म्हणजे 1 लाखाचा कोटा पूर्ण होईल, तो कॅन्डिडेट विनर राहील. हा, तर त्याच्यामध्ये 1 ऍड करावा लागतो. तर आता कारण याच्यासाठी 2 ने भागावं लागते, कारण ह्या इलेक्शन मध्ये फक्त 1 व्यक्ती निवडून येतो. सिनेटमध्ये जसे 10 व्यक्ती असतात तसे इथे नाही, तिथे एकच व्यक्ती इथे निवडून येणार, म्हणून 2 ने त्याला भागावं लागतं. तर आता 2 लाखामध्ये 1 लाख ज्यानं कव्हर केले, 1 लाखामध्ये जो 1 ऍड केला आपण, फक्त 1, तर त्याला 1,01,000 वर त्याला तो व्यक्ती निवडून येतो. तर आता काय आहे की जर आंबेडकर समाज या ठिकाणी 4.5 लाखाच्या घरात आहे, तर शोकांतिका अशी की मागील कित्येक दशकात या समाजातील लोकांना आपल्या विशेषकर नेतृत्वच नाही, नेतृत्वाचं सोडा, पण हे अनभिज्ञ आहे. बिलकुल. आणि या इलेक्शन ची जी खबर बात आहे आमच्या उच्च शिक्षित लोकांनी पण सामान्यांपर्यंत पोहोचवली नाही. त्याच्यामुळे काय झालं की आम्ही त्या ठिकाणी कॉम्पिटच करू शकलो नाही. जर आम्ही कॉम्पिट केलं असताना, आमच्या लोकांना जर याच्याबद्दल अवेअरनेस असता, तर नक्कीच आमच्या आंबेडकरी समाजाचा त्या ठिकाणी गेला असता. कारण संबंधित इलेक्शन ही कोणत्या पक्षाच्या चिन्हावर नाही आहे, आणि पक्षाच्या चिन्हावर नसल्यामुळे मला तरी असं वाटतं वैयक्तिक की आंबेडकरी समाजातला जो प्रगल्भ आहे, जो व्यक्ती न्याय देऊ शकतो, अशा व्यक्तीला समाजातील सर्वांनी मिळून आपले पक्ष, आपले सर्व गोष्टी बाजूला सारून त्या व्यक्तीच्या पाठीशी सर्व समाज उभा राहिला पाहिजे. आणि तो समाजामधून आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी जाईल आणि तो आपले जे काही प्रश्न आहेत, जे पदवीधराचे असतील, जे म्हणजे शिक्षणाचे असतील, रोजगाराचे असतील, आरोग्याचे, स्कॉलरशिपचे प्रश्न, सगळे प्रश्न तो त्या ठिकाणी मांडणार. बिलकुल. तर आता ही काळाची गरज आहे. आता जर आम्ही या आपल्या चॅनलच्या माध्यमातून, खवसे साहेब, जर हा मेसेज जर इतरांपर्यंत चाललाय, तर त्यांनी 6 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे, त्या तारखेच्या आत तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन करावं, ही मी या ठिकाणी नम्र विनंती करतो. बिलकुल. खूपच महत्वाचं हा आमचा आजचा विषय होता की पदवीधर निवडणुकीच्या संदर्भात
म्हणजे नाव नोंदणीची म्हणजे मतदार यादीमध्ये नाव नोंदणीची जी तारीख आहे 6 नोव्हेंबर आहे. आणि तुम्ही जर पदवीधर असाल तर नक्कीच भाऊनी जे सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही नाव नोंदवा. आणि दुसरी गोष्ट, आणि आमच्या आंबेडकरी चळवळीमध्ये जर याच्यामध्ये कोणी असं सहभाग घेत असतील तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. कारण कित्येक दशकापासून या मतदारसंघामध्ये आंबेडकरी चळवळीतला माणूस निवडून आला नाही. पुढे जर तुम्हाला आपला हक्काचा माणूस आणि तुमच्या समस्या विधान परिषदेमध्ये मांडणारा माणूस जर तुमचा हक्काचा तुम्हाला पोहोचवायचा असेल तर तुम्ही नक्कीच त्याला सहकार्य करू शकता. उमेदवार कोणीही असो, आम्ही उमेदवारांचा तुम्हाला सांगणार नाही या पक्षाचा आहे त्या पक्षात, पण आंबेडकरी विचारांचा उमेदवार आपल्याला पाठवायचा आहे. म्हणूनच तुम्ही सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात नाव नोंदवा आणि तिथले सदस्य बना, मतदार बना आणि आपला हक्काचा माणूस निवडून द्या. भाऊ तुमचं धन्यवाद. तुम्ही खूप महत्वाची माहिती आज आमच्या या डिजिटल मीडियाच्या कार्यालयात येऊन दिली. नक्कीच तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच विद्यार्थी आपला बोध घेतीलच. बघत राहा WBS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.